नमस्कार मित्रांनो, मी अमोल घाडे आपल्या सगळ्यांचं गाव माझं कोकण या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतोय। तर मित्रांनो, मी आहे आता मुरुडेश्वरला। तर आता इकडे आलो आणि मला असं वाटलं की व्हिडिओ बनवूया। माझं मन नव्हतं पण आता व्हिडिओ बनवायचा इच्छा झाली। इकडे हे मागे बघू शकतो मी, मुरुडेश्वर मंदिर आहे इकडे आणि खूप मस्त वाटतं इकडे आल्यानंतर। अजून आम्हाला आतमध्ये वगैरे जायचं आहे। तर आपण काल रात्री बसलेलो ट्रेनमध्ये आणि आज सकाळी 10 वाजता उतरलो आणि आता इकडे जवळजवळ हॉटेलपासून आमचे मुरुडेश्वर मंदिर जवळजवळ 1.5 ते पावणे 2 तास लागले। तर आपण आता मंदिरात जाऊया आणि बघूया, आपल्याला जर व्हिडिओ काढायला दिली तर काढूया, नाही तर बाहेरून पण मस्त वाटतं आहे मंदिर। आणि इकडे मस्त घोड्या वगैरे लागलेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया कसं आहे ते। अजून 2-3 ठिकाणी फिरायचं आपल्याला। जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवेन तुम्हाला। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। तर इकडे सगळे बघू शकता, आपले फॅमिली मेंबर इकडे आहेत। डिस्कशन चालू आहे कुठे जायचं आहे ते। आता नाश्ता वगैरे तर झाला आहे। आता मंदिराचं काम चालू आहे वाटतं इकडे काहीतरी, आणि पाऊस पण इकडे बऱ्यापैकी दिसतोय। तर मित्रांनो, आतमध्ये जाताना आपल्याला हा एंट्रन्स लागतो असा, आणि त्याच्या बाजूलाच इकडे बोटी वगैरे आहेत। खूप मन प्रसन्न झालं इकडे येऊन बघूनच। आणि पावसाचं वातावरण इकडे मस्त एकदम छान वाटतंय। लाईट नसती ना आता अजून शो मस्त आला असेल। टाइम माझा ना तुझा मम्मी तर मित्रांनो, आताच आपल्या मुरुडेश्वर मंदिरात जाऊन आलो
खूप मस्त मंदिर आहे आणि मला त्यांच्या मंदिरामध्ये जे आवडतं ते म्हणजे डिझाईन असतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी स्टोरी वगैरे लपलेली असते. ते आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल, पण खूप छान वाटलं. त्यांची मंदिरं मला खूप आवडतात, डिझाईन वगैरे असतं ते. आणि इकडे बघू शकता समुद्रकिनारा, मस्त थंड वातावरण आहे. पाऊस पण येईल थोड्या वेळात. आणि मित्रांनो एक सांगायचं म्हणजे एक खूप मस्त छान झालं दर्शन. आतमध्ये मूर्ती पण स्वयंभू मूर्ती आहे, मस्त वाटलं जरा. त्याच्यानंतर एक सीन झाला तो म्हणजे आम्ही आतमध्ये गेलेलो आणि दर्शन वगैरे घेऊन झालं. त्याच्यानंतर पाय वगैरे पडलो, फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर आम्ही बाहेर येत होतो, म्हणजे देणगी दिली तिकडे, देणगी दिली. त्याच्यानंतर त्याने आम्हाला प्रसाद म्हणून नारळ वगैरे दिला. आम्हाला वाटलं झालं असेल सगळं काम, तर आम्ही बाहेर येत होतो. तर पप्पांच्या हातामध्ये ते एक पावती होती, ती ॲक्च्युली डायरेक्ट आतमध्ये दर्शन असतं, म्हणजे ते अभिषेक वगैरे करतात. तर त्यांनी आम्हाला परत बोलून घेतलं आणि अभिषेक केला. तिकडे मस्त 10 मिनटं तरी आम्हाला तिकडे थांबायला भेटला. मस्त अभिषेक वगैरे झाला आणि खूप छान दर्शन झालं इकडे मुरुडेश्वर मंदिरात. तर आता बघूया पुढे जायचं आपल्याला, गोकर्ण वगैरे करायचं आहे. तर असा दिवस खूप छान आहे आणि मंदिर तर खूप आवडलं मला. तर आता जाऊया आपण गाडीमध्ये, बघूया पुढचा प्लॅन कसा होतो आपला. आपण हे बघू शकता, हे आपण ह्या मंदिरात आलो ते म्हणजे गणपती टेम्पल आहे इकडे. ॲक्च्युली काहीतरी नाव आहे त्या गणपती टेम्पलचं, पण मला माहिती नाही. आणि आतमध्ये गणपतीची मूर्ती आहे. अच्छा, तर आताच आपण गोकर्ण मंदिरातून जाऊन आलो आहे आता. तर मंदिर खूप छान आहे. एक आतमध्ये गेल्यावरती जे जुनं बांधकाम असतं त्या पद्धतीने आहे, दगडांमध्ये केलेलं. त्याच्यानंतर आतमध्ये जरा शूटिंगला आवड नव्हती, नाही तर मी काढलं असतं. तर आतमध्ये खूप छान होतं. आणि ह्या साईडला मी एक ऑब्झर्वेशन केलं ते म्हणजे
प्रत्येक मंदिरामध्ये दिवे वगैरे लावलेत. म्हणजे आपल्या इकडे कसं लाईट्स वगैरे असतात तर लाईट्स नाही इकडे, तर इकडे दिवे वगैरे लावतात आतमध्ये. तर खूप छान वाटलं, दर्शन वगैरे खूप मस्त झालं. गोकर्णाबद्दल मला एवढी माहिती नाही, तुम्ही जाऊन तिकडे विकिपीडियावर किंवा गुगलवरती जाऊन बघा. तर ठीक आहे, आपण जाऊया आता. चला आपण बीचवर जाणार आहोत आपण. तर आजचा प्रवास आपल्या इकडेच आहे आणि उद्या बघूया आपल्याला काय नक्की नवीन काय काय बघायला भेटतं. हे शॉपिंग चालू आहे इकडे. आता हे मार्केट आहे म्हणजे समोर बघू शकतो तिकडे तेच गोकर्ण मंदिर आहे. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत प्रसाद घ्यायला. तर इकडे आतमध्ये प्रसाद आहे वाटतं. इकडे गोकर्ण मंदिराच्या बाजूलाच हे जागा आहे, इकडे प्रसादासाठी